मुलांनो, प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी आज आपण उष्णतेबद्दलच्या काही मूलभूत गोष्टी जाणून घेऊयात. जसं की उष्णता ऊर्जा आपल्याला कुठून मिळते, गार आणि गरम किंवा कोमट आणि गार यात काय फरक आहे, उष्णता आणि तापमान यात काय फरक आहे, अशा काही गोष्टी आपण आधी समजून घेऊयात. तुम्हाला माहिती आहे की सूर्य हा आपल्यासाठी उष्णता ऊर्जा देणारा प्रमुख स्रोत आहे. अगदी कमी प्रमाणात सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोचते, पण पृथ्वीचं सगळं निसर्गचक्र या सूर्याच्या उष्णतेवर अवलंबून असतं. मागच्या वर्षी आपण एक प्रयोग केला होता, तो तुम्हाला आठवत असेल तर, की उन्हात एक कागदाचा तुकडा ठेवला आणि या कागदाच्या तुकड्यापासून विशिष्ट अंतरावरती जर का एक बहिर्गोल भिंग धरलं तर सूर्याच्या उष्णतेमुळे हा कागद जळतो. तर ही जी सूर्याची उष्णता आहे ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे उष्णता निर्माण करणारे आणखीन काही पदार्थ असतात, ते पण तुम्हाला माहिती आहेत. जसं की कोळसा, लाकूड, स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल या पदार्थांच्या ज्वलनातून देखील उष्णता निर्माण होते. त्याचप्रमाणे पेट्रोल, डिझेल याच्या ज्वलनातून जी उष्णता निर्माण होते, त्या उष्णता ऊर्जेवर वाहनं चालतात, गाड्या चालतात, विमानं उडतात, हे पण तुम्हाला माहिती आहे. तसंच विजेवर चालणाऱ्या अनेक साधनातून उष्णता निर्माण होते. उदाहरणार्थ तुम्ही इलेक्ट्रिकवर चालणारी इस्त्री बघितली असेल. इलेक्ट्रिकच्या करंटमुळे इस्त्री गरम झाली की त्याचा आपण कपड्याला इस्त्री करण्यासाठी वापर करतो. आता गंमत अशी आहे की वीज निर्माण करण्यासाठी सुद्धा उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. उदाहरणार्थ कोळशाच्या ज्वलनातून जी ऊर्जा निर्माण होते त्याचा वीज निर्मितीसाठी वापर केला जातो. याशिवाय घर्षणातून उष्णता निर्माण होते. तुम्ही तुमचे जर का हाताचे तळवे एकमेकावर घासून बघितले, ते घासा आणि गालावर ठेवून बघा बरं काय होते. तुमच्या असं लक्षात येईल की हाताचे तळवे एकमेकावर घासल्यानंतर ते गरम होतात. तर अशी घर्षणाने सुद्धा उष्णता निर्माण होते. तुम्ही वाचलेलं आहे की अगदी पुरातन काळी जेव्हा माणसाला अग्नीचा शोध माहिती नव्हता, अग्नी माहीत नव्हता, तेव्हा त्यांनी गारगोट्या एकमेकावर घासून आग निर्माण केली. तुम्ही जर का गरम चहाचा कप हातात धरला तर तो हाताला गरम लागतो. या उलट जर का बर्फाचा खडा हातात धरला तर तो हाताला गार लागतो. असं का होतं? तर चहाच्या कपातली उष्णता ही हाताच्या उष्णतेपेक्षा जास्त असते आणि त्यामुळे कपातली उष्णता ही हाताच्याकडे प्रवाहित होते आणि म्हणून चहाचा कप हाताला गरम लागतो. या उलट बर्फाच्या खड्याचं तापमान हे हाताच्या तापमानापेक्षा कमी असतं. हाताचं तापमान हे बर्फाच्या खड्यापेक्षा जास्त असतं. त्यामुळे हातातली उष्णता ही बर्फाच्या खड्याकडे प्रवाहित होते आणि त्यामुळे बर्फाचा खडा हा हाताला गार लागतो. याचाच अर्थ की उष्णता ही कायम गरम पदार्थाकडून गार पदार्थाकडे प्रवाहित होत असते. पदार्थाचा गरमपणा जो असतो तो उष्णतेच्या प्रवासाची दिशा ठरवतो. आता हे उष्णतेचा प्रवास कसा होतो हे बघण्यासाठी आपण रोजच्या व्यवहारातलं एखादं उदाहरण बघूयात. आता असं बघा की तुम्ही शाळेत यायला निघालायत आणि आईने तुम्हाला एका ग्लासमध्ये अगदी गरम गरम दूध दिलं आहे, जे की तुम्हाला पिता येत नाही आहे. मग आई काय करते तर एका मोठ्या बाउलमध्ये गार पाणी घेते आणि त्यात हा गरम दुधाचा ग्लास ठेवते. तर थोड्या वेळाने मग काय होतं की ग्लासमधलं दूध गरम असतं, ते गरमऐवजी कोमट होतं आणि त्याचबरोबर मोठ्या बाउलमध्ये जे आईने गार पाणी ठेवलेलं असतं ते सुद्धा कोमट होतं. हे असं का होतं तर गरम दुधाच्या ग्लासमधली उष्णता ही पाण्यात प्रवाहित होते आणि दूधही कोमट होतं आणि पाणी कोमट होतं. याचाच अर्थ उष्णतेचा प्रवास म्हणजेच उष्णतेचं स्थानांतरण हे नेहमी गरम पदार्थाकडून गार पदार्थाकडे होतं आणि उष्णतेचा हा प्रवास किंवा हे जे स्थानांतरण होतं यालाच आपण उष्णतेचं संक्रमण असं म्हणतो. उष्णतेचं संक्रमण हे नेहमी गरम
पदार्थाकडून गार पदार्थाकडे होतं. संक्रमण म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं. उष्णता गरम पदार्थाकडनं गार पदार्थाकडे जाते, म्हणजेच उष्णता ही गरम पदार्थाकडनं गार पदार्थाकडे संक्रमित होते. उष्णतेचे संक्रमण हे प्रामुख्याने 3 प्रकारांनी होतं. एक म्हणजे वहन, दुसरं अभिसरण आणि तिसरं प्रारण. उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थाकडे उष्णतेचं जे संक्रमण होतं त्याला वहन असं म्हणतात. उदाहरणार्थ, चहाचा कप हातात घेतला तर चहाचा कप हाताला गरम लागतो, किंवा बर्फाचा खडा हातात घेतला तर तो हाताला गार लागतो. द्रवपदार्थ किंवा वायू पदार्थातल्या कणांच्या हालचालीमुळे जी उष्णता संक्रमित होते त्याला उष्णतेचं अभिसरण असं म्हणतात. उदाहरणार्थ, आपण पाण्याला खालच्या बाजूंनी उष्णता दिली की तळाकडचं पाणी गरम होतं आणि या गरम पाण्याची घनता कमी होऊन हे गरम पाणी वरच्या बाजूला प्रवाहित होतं. त्याचप्रमाणे वरचं गार पाणी हे तळाकडे प्रवाहित होतं. अशा प्रकारे पाण्याचे हे जे प्रवाह तयार होतात त्याच्यामुळे उष्णतेचं संक्रमण खालून वरच्या बाजूला होतं. अशा प्रकारच्या या संक्रमणाला अभिसरण असं म्हणतात. लक्षात ठेवा की अभिसरण हे द्रव आणि वायुरूप पदार्थामध्येच होऊ शकतं आणि अभिसरणाला माध्यमाची गरज असते. कुठलंही माध्यम नसताना होणाऱ्या उष्णता ऊर्जेच्या संक्रमणाला प्रारण असं म्हणतात. उदाहरणार्थ, शेकोटीजवळ जर आपण हात धरला तर आपल्या हाताला शेकोटीची धग जाणवते. अशा प्रकारच्या उष्णता ऊर्जेच्या संक्रमणाला आपण प्रारण असं म्हणतो. उष्णतेचं संक्रमण म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष प्रयोग करून हे संक्रमण कसं होतं ते बघूयात. उष्णतेचे संक्रमण कसे होते हे बघण्यासाठी आपण जो प्रयोग करणार आहोत त्याच्यासाठी आपण साहित्य जे घेतलंय ते असं आहे. हा एक स्पिरिटचा दिवा घेतलेला आहे, मेणबत्ती घेतलेली आहे, काड्यापेटी घेतलेली आहे, या काही टाचण्या घेतलेल्या आहेत आणि ही एक लाकडी चौकट घेतलेली आहे. या लाकडी चौकटीवर या धातूंच्या 4 पट्ट्या बसवलेल्या आहेत. ही प्रत्येक पट्टी वेगळ्या धातूची आहे. ही जी आहे ही तांब्याची पट्टी आहे ज्याच्यावर Cu म्हणजे कॉपर असं लिहिलेलं आहे. ही दुसरी पट्टी जी आहे ही लोखंडाची आहे ज्याच्यावर Fe म्हणजे फेरस असं लिहिलेलं आहे. ही पट्टी पितळ्याची आहे ज्याच्यावर ब्रास म्हणून लिहिलेलं आहे आणि ही जी चौथी पट्टी आहे त्याच्यावर Al म्हणजे ॲल्युमिनियम लिहिलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत तर ह्या प्रत्येक पट्टीच्या एका टोकाला मेणाचे थेंब देऊन आपण एक एक टाचणी चिकटवूयात आणि ह्या पट्टीच्या खालच्या बाजूनी प्रत्येक पट्टीच्या दुसऱ्या टोकाला उष्णता देऊयात. ह्या प्रत्येक पट्टीची उष्णता वहनाची क्षमता वेगळी वेगळी आहे. लाकडातनं उष्णता संक्रमित होत नाही. लाकूड जरी जळत असलं तरी उष्णता संक्रमित होत नाही, परंतु धातूतनं उष्णतेचं संक्रमण होतं. प्रत्येक धातूची उष्णता संक्रमणाची क्षमता वेगळी वेगळी आहे. त्यामुळे आपल्याला आता निरीक्षण काय करायचंय तर टोकाला लावलेल्या टाचण्या या कुठल्या क्रमाने वितळतात हे आपल्याला बघायचंय. कुठल्या धातूच्या पट्टीवरची टाचणी आधी पडणार आणि कुठल्यावरची नंतर पडणार याचं आपल्याला निरीक्षण करायचंय. चला तर आपण टाचण्या लावून प्रत्यक्ष प्रयोग करू. आता आपण धातूच्या ह्या 4 पट्ट्यांवर मेणाचे ठिपके देऊन एक एक टाचणी बसवून घेतलेली आहे. याला मध्यभागी आपण उष्णता देऊयात. ती उष्णता या धातूच्या पट्टीच्या ह्या टोकाकडनं दुसऱ्या टोकाकडे संक्रमित होईल आणि उष्णतेच्या संक्रमणामुळे प्रत्येक ह्या धातूच्या पट्टीवरचं मेण वितळून ही टाचणी खाली पडेल. प्रत्येक धातूची उष्णता संक्रमणाची क्षमता वेगळी वेगळी असते. आपल्याला आता हे बघायचंय की उष्णता दिल्यानंतर कुठल्या पट्टीवरची टाचणी लवकर पडेल याचं आपण आता निरीक्षण करूया. आता आपण इथून
मध्यभागी या धातूच्या पट्ट्यांना उष्णता द्यायला सुरुवात केली आहे। आता ह्या उष्णतेचं संक्रमण होऊन ह्या धातूच्या पट्ट्या गरम होतील आणि एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे ती उष्णता प्रवाहित होईल। आता तुम्ही हे निरीक्षण करा की कुठल्या पट्टीवरचं मेण लवकर वितळून टाचणी लवकर पडती येते। जसजशी ही प्रत्येक पट्टी गरम होईल त्याप्रमाणे त्याच्यावरचं मेण वितळेल आणि टाचणी खाली पडेल। धातूच्या उष्णतेच्या संक्रमणाच्या क्षमतेप्रमाणे त्याच्या पट्टीवरची टाचणी त्याप्रमाणे पडणं अपेक्षित आहे। आता हे बघा, ह्या पट्टीवरचं हे मेण वितळायला लागलेलं आहे आणि ही टाचणी वाकडी झालेली आहे। ही तांब्याची पट्टी आहे आणि ही टाचणी पडलेली आहे। त्याच्यानंतर ह्या पट्टीवरची टाचणी पडलेली आहे। ही ॲल्युमिनियमची पट्टी आहे। प्रथम तांब्याच्या पट्टीवरची टाचणी पडली, त्यानंतर ॲल्युमिनियमच्या पट्टीवरची टाचणी पडली। आता ही पितळ्याची पट्टी एक राहिली आहे आणि एक लोखंडाची पट्टी आहे। आता आपल्याला बघायचं की ह्या दोनपैकी कुठल्या पट्टीवरची टाचणी आधी पडणार आहे। तांब्याच्या पट्टीवरची टाचणी सर्वप्रथम पडली। याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की तांब्याची उष्णता संक्रमणाची क्षमता सर्वाधिक आहे। सगळ्यात जास्त प्रवाहाने तांब्याच्या एका टोकापासून उष्णता दुसरीकडे संक्रमित होते। दुसरी पडली टाचणी ती ॲल्युमिनियमच्या पट्टीवरची पडली। तांब्यानंतर ॲल्युमिनियम दुसऱ्या क्रमांकावर आहे। तर आपण बघितलं की पहिल्यांदी तांब्याच्या पट्टीवरची टाचणी पडली, त्यानंतर ॲल्युमिनियमच्या पट्टीवरची पडली, नंतर लोखंडाच्या पट्टीवरची टाचणी पडली आणि सगळ्यात शेवटी पितळ्याच्या पट्टीवरची टाचणी पडली। तर आपण बघितलं की पहिल्यांदी तांब्याच्या पट्टीवरची टाचणी पडली, त्यानंतर ॲल्युमिनियमच्या पट्टीवरची पडली, नंतर लोखंडाच्या पट्टीवरची टाचणी पडली आणि सगळ्यात शेवटी पितळ्याच्या पट्टीवरची टाचणी पडली। याच्यावरनं आपण असा निष्कर्ष काढू शकतो की तांब्यातली उष्णता संक्रमणाची क्षमता ही सर्वाधिक आहे। त्याच्या खालोखाल ॲल्युमिनियमच्या पट्टीची उष्णता संक्रमणाची क्षमता जास्त आहे। त्यानंतर लोखंडाच्या पट्टीतनं उष्णता संक्रमित झाली आणि सगळ्यात कमी ही पितळेच्या पट्टीची उष्णता संक्रमणाची क्षमता आहे। आपण आत्ता केलेल्या प्रयोगात काय निरीक्षणं नोंदवली? तर पहिलं निरीक्षण असं केलं की धातूच्या पट्टीच्या एका टोकाला उष्णता दिली की ती दुसऱ्या टोकाकडे प्रवाहित होते। दुसरं निरीक्षण असं नोंदवलं की ह्या 4 वेगळ्या वेगळ्या धातूच्या ज्या आपण पट्ट्या घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक पट्टीवरती वेगळ्या वेगळ्या वेळेला टाचणी खाली पडलेली आहे। सगळ्यात आधी तांब्याच्या पट्टीवरची टाचणी पडली, मग ॲल्युमिनियमच्या पट्टीवरची पडली, त्यानंतर लोखंडाच्या पट्टीवरची पडली आणि सगळ्यात शेवटी पितळ्याच्या पट्टीवरची टाचणी पडलेली आहे। याचाच अर्थ वेगळ्या वेगळ्या धातूंची उष्णता संक्रमणाची क्षमता ही वेगळी वेगळी असते। उष्णतेचं अभिसरण कसं होतं हे बघण्यासाठी आपण जो प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगासाठी आपण जे साहित्य घेतलं ते असं आहे। हा एक स्पिरिटचा दिवा घेतलेला आहे, हा बीकर घेतलेला आहे, ह्या एका बीकरमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, ही तिवई घेतलेली आहे, त्याच्यावरची ही लोखंडाची
जाळी घेतलेली आहे, ही काड्यापेटी घेतलेली आहे आणि हे पोटॅशियम परमॅंगनेटचे काही खडे घेतलेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष प्रयोग करून बघूया. बीकरमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. आपण ह्या पाण्याला बर्नरच्या सहाय्याने उष्णता देऊयात. उष्णतेमुळे बीकरमधलं खालचं पाणी गरम होईल आणि गरम झालेल्या पाण्याची घनता कमी होऊन ते वरच्या बाजूला प्रवाहित होईल. आपल्याला नुसत्या डोळ्यांनी पाण्याचा प्रवाह दिसत नाही, म्हणून आपण त्याच्यात पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे टाकतोय. हे खडे पाण्यात विरघळून त्याला गुलाबी रंग येईल आणि गुलाबी रंगाचं पाणी वरच्या बाजूला प्रवाहित होणारं आपल्याला दिसेल. घनता कमी झाल्यामुळे गरम पाणी वरच्या बाजूला प्रवाहित होईल आणि वरच्या बाजूचं गार जड असलेलं पाणी खालच्या बाजूला प्रवाहित होईल. हे बघा, तुम्हाला आता पाण्यातले हे गुलाबी रंगाचे तरंग वर जाताना दिसतायत. म्हणजे खालचं जे गरम झालेलं पाणी आहे ते वरच्या बाजूला संक्रमित होते आणि वरचं गार पाणी त्याची घनता जास्त असल्यामुळे ते खालच्या बाजूला जात आहे. अशा प्रकारे आपल्याला पाण्यातले प्रवाह दिसत आहेत. आत्ताच्या प्रयोगात आपण काय निरीक्षणं नोंदवली तर तळालगतचं पाणी उष्णता दिल्यामुळे गरम होतं. गरम झाल्यामुळे त्याची घनता कमी होऊन ते वरच्या भागाकडे प्रवाहित होतं. तसंच वरच्या भागातील गार पाणी जे तुलनेने अधिक घनतेचं आहे ते तळाच्या दिशेने प्रवाहित होतं आणि या पाण्याच्या प्रवाहांबरोबर तळाकडची उष्णता ही पृष्ठभागाकडे संक्रमित होते. ह्यालाच उष्णतेचं अभिसरण असं म्हणतात. आता उष्णतेचे प्रारण म्हणजे काय तर तुम्ही खूप वेळा अनुभव घेतला असेल की एखादी शेकोटी पेटवलेली आहे आणि त्याच्या जवळ तुम्ही जर उभे असाल तर तुमच्या आणि शेकोटीच्या मध्ये कुठलंही माध्यम नसताना देखील पेटवलेल्या शेकोटीची धग उष्णता ही तुमच्यापर्यंत येऊन पोचते आणि थोड्या वेळाने तुम्हाला गरम वाटायला लागतं. तर कुठल्याही माध्यमाशिवाय ही शेकोटीची पेटवलेली धग किंवा ही शेकोटीतनं बाहेर पडणारी उष्णता जी तुमच्यापर्यंत पोचते अशा प्रकारच्या उष्णतेच्या संक्रमणाला प्रारण असं म्हणतात. तर उष्णतेचं संक्रमण म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. तसंच ते कसं होतं हे प्रत्यक्ष प्रयोग करूनही आपण बघितलं. आता तुम्हाला मी स्वाध्याय देणार आहे. तर हा दिलेला स्वाध्याय, हे दिलेले प्रश्न तुम्ही पूर्ण करून तुमच्या वहीत त्याची नोंद करून ठेवा. हा प्रयोग तुम्ही अवश्य स्वतः करून पहा. लाईक करा, घंटीचे चिन्ह दाबून सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. 5वी ते 10वीच्या विज्ञान प्रयोगांसाठी पुणे BNP या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या.